भरपूर न्यूट्रिएंट असणाऱ्या 2 प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, ज्यामध्ये भरपूर आयर्न, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि के आहे. ज्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढतं, हाडे मजबूत होतात, डायजेशनमध्ये हेल्प करतात, आयसाईटसाठी चांगले आहेत, इम्युनिटी बूस्टर आहे, स्किनसाठी खूप चांगले आहेत. तर तुम्ही ह्या पालेभाज्या खायला पाहिजे. तुम्ही ह्या पालेभाज्या पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. सॅलड म्हणून सुद्धा ह्या भाज्या खाऊ शकता. चवीला पण एकदम चांगल्या लागतात. नमस्कार, सुषमाज हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण लाल माठ आणि हिरवा माठ या दोघांची मिळून भाजी करतोय. उन्हाळ्यामध्ये खायसाठी ही भाजी खूप चांगली लागते. अर्थात झटपट होणारी अगदी हेल्दी रेसिपी आहे. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया. आज आपण हिरवा माठ आणि लाल माठ याची भाजी तयार करणार आहोत. एक गड्डी याची होती आणि एक गड्डी याची होती, तर मी दोन्ही एकत्र केल्या. कालच याला साफ करून घेतलेलं आणि आता साफ केल्यानंतर ही पावभर वगैरे भाजी असेल. या भाजीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. बरेच जण ना हे पालेभाज्या याच्यामध्ये इतक्या कन्फ्यूज असतात. लाल माठ, हिरवा माठ, चवळी. चवळीला काही ठिकाणी तांदूळ जना, तांदूळसा पण म्हणतात. नंतर राजगिऱ्याची भाजी. ह्या सर्व भाज्या आहे ना त्या एकाच फॅमिलीच्या आहेत, त्याच्यामुळे थोड्याफार सिमिलर दिसतात. याआधी मी चवळीच्या भाजीची रेसिपी दाखवली आहे, त्याच्यामध्ये बरीच थोडीफार माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. तर तुम्ही जर ह्या भाज्या कधी खाल्ल्या असेल ना तर या प्रत्येक भाजीची चव जी आहे ते वेगळी लागते. म्हणजे तांदूळसा जे आहे, आपण ज्याला चवळी म्हणतो, त्याची चव वेगळी लागते आणि हा जो माठ आहे ना त्याची चव वेगळी लागते. तर तुम्ही बघू शकता, हा हिरवा माठ आहे आणि हा लाल माठ आहे. तर याची पानं थोडीफार सारखीच असतात, पण तरी थोडासा आकारामध्ये डिफरन्स असतो. जरी हे माठच आहे, ते भरपूर न्यूट्रिशियस ह्या भाज्या असतात आणि उन्हाळ्यामध्ये चांगल्या असतात खायला. तर थोडा वेळ ही भाजी ना पाण्यामध्ये राहू द्यायची, म्हणजे त्याची माती वगैरे सगळी निघून जाते. राजगिऱ्याची पानं अजून थोडी जास्त मोठी असतात आणि सगळ्यांना जे आहे ना असे तुरे येतात. भाजीला 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर एखाद्या टोपलीत काढून घ्यायची, म्हणजे याचं पाणी निथळायला पाहिजे. बरेच जण याची पानं कापून पण घेतात, पण मी अशीच करते अख्ख्या पानाची. भाजीसाठी मोठ्या आकाराचे 4 कांदे कापून घेऊ. कांद्याला खूप बारीक न कापता मध्यम आकारामध्ये आपण कापून घेऊ. मोकळ्या भाजीला कांदे जास्त घातले की चवही चांगली लागते भाजीची आणि भाजीची क्वांटिटी पण वाढते. आणि ही भाजी ना साफ करण्यात वेळ जातो, बाकी शिजायला अगदी प्रिपरेशन ते भाजी शिजेपर्यंत 10 मिनिट वगैरे जातात. आणि करायलाही तेवढ्याच सोप्या असतात ह्या भाज्या. आणि बेनिफिट मात्र भरपूर असते या भाज्यांचे. आणि उन्हाळ्यामध्ये एक चवदार लागतात ह्या भाज्या, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये भरपूर खाऊन घ्यायच्या. 7 ते 8 ह्या लाल मिरच्या आहेत, ज्या मीडियम तिखटवाल्या आहेत. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. इथे मिरच्या ज्या आहेत, तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखटवाल्या घेऊ शकता किंवा मिक्स पण घेऊ शकता. आणि याला थोडस जाडसर आपण बारीक करून घेऊ. मला एका व्ह्युअर्सने सांगितलं, अशा लाल मिरच्या आणि लसूण एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घेतला आणि तो जर भाजीमध्ये घातला तर भाजीची चव खूप चांगली येते. म्हटलं चला आज त्यांचंही म्हणणं ऐकावं आणि त्या पद्धतीने करून बघावं. तर अशा पद्धतीने हे मी बारीक करून घेतलं. 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्याचे असे मी मोठे मोठे तुकडे करून घेतले. भाजी फोडणी घालून घेऊया. तर कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं. 1 चमचा मोहरी आणि मोहरीला तडतडू द्यायचं. या भाज्यांना तेल अगदी कमी लागतं आणि कमी तेलामध्ये पण ह्या भाज्या चवदार तयार होतात. मोहरी तडतडली की जिरं घालून घ्यायचं 1 चमचा, पोहे खायच्या चमच्याने. जिऱ्यालाही फुलू द्यायचं. आता गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची, नाहीतर आपलं जिरं आणि मोहरी जळून जातं. आणि आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ. कांद्याला परतवून घ्यायचं. तर कांद्याला आपल्याला हलकंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. मोकळ्या भाज्यामध्ये ना कांदा खूप शिजवायचा नाही. कांदा परतवून झाला की लगेच त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून आणि लसूण आणि लाल मिरची पण घालून त्याला परतवून घेऊ. लसूण आणि लाल मिरची आधीच टाकली असते ना आपण तेलामध्ये, तर ते जळून गेली असती, म्हणून पहिले कांदा घालून घेतलेला. कांद्यासोबत हे सगळं शिजून जातं. इथे कांदा सॉफ्ट झालेला आहे,
त्यापेक्षा जास्त नाही शिजू द्यायचं. अर्धा चमचा हळद, आणि आता ही भाजी घालून थोडीशी भाजी पहिले घालून घ्यायची आणि मिक्स करून घेऊ. म्हणजे काय होते, भाजी ही चिमते पण सुरुवातीला इतकी जास्त होते की कढईमध्ये बसत नाही किंवा मग व्यवस्थित परतवल्या जात नाही आणि मग कधी सांडते, खाली पडते. म्हणून अशी थोडीशी भाजी घालून पहिले मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपली फोडणी जळणार नाही, नाहीतर मग ठसका येतो फोडणीचा. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायसाठी अशा पद्धतीने थोडीशी भाजी घालून तिला पहिले मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्या भाजीचं थोडंसं पाणी सुटतं त्या भाजीला आणि ओलसरपणा आपल्या फोडणीला मिळतो. आता राहिलेली भाजी घालून घेऊ. मोकळ्या पालेभाज्या चिमतात शिजल्यानंतर, त्याच्यामुळे मीठ जे आहे ते थोडं सांभाळूनच घालायचं. मी छोटा 1 चमचा टाकून घेतलेला. आता एखादा मिनिट या भाजीला असं झाकून ठेवू. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, म्हणजे ती भाजी चिमून जाईल आणि नंतर आपण मिक्स करू. 1 मिनिट झालेला आहे आणि आता आपण या भाजीला मिक्स करून घेऊ. आजकाल ना खूप साऱ्या हायब्रिड व्हेरायटीज आलेल्या आहे याच्यामध्ये. पूर्वी नाहीतर ह्या अशाच निघायच्या. ओलिताची शेतं असली ना की तिथे मध्ये मध्ये ह्या भाज्या निघायच्या आणि मग खुडून आणून मग त्या केल्या जायच्या किंवा मुळासहित काढून आणायच्या. आता हायब्रिड व्हेरायटीज आल्यामुळे याची चांगली लागवड केल्या जाते आणि 12ही महिने ह्या भाज्या आता मार्केटमध्ये आपल्याला मिळतात. बघा भाजी चिमली आता, आणि आता गॅसची फ्लेम मिडियम करून द्यायची आणि मिडियम फ्लेम वरती झाकण न ठेवता या भाजीला शिजवून घेऊ, कारण झाकण ठेवलं तर भाजीला पाणी सुटतं. आणि इथे आपली भाजी तयार आहे. अगदी 2 ते 3 मिनिट ही भाजी शिजायला लागतात आणि तुम्ही बघू शकता भाजी किती कमी झालेली. मस्त सुगंध येतोय भाजीचा आणि इथे आपली भाजी तयार आहे. बघा भाजीला पाणी सुटलेलं नाही आहे, पण छान अशी ओलसर पण आपली भाजी तयार झाली आहे. खूप कोरडी कोरडी पण नाही आणि अगदी रुचकर आणि चवदार ही भाजी लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही पण ही भाजी नक्की नक्की तयार करा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.